नमस्कार मित्रांनो, अभी कोई आए नहीं? कोणी आल्यावर सुरू करू. नमस्कार मित्रांनो, साथ सेवक या संस्थेच्या वतीनं आज आपण शेतकरी विरोधी कायदे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मी सर्वप्रथम साथ सेवकचे जे सहकारी आहेत, जे मित्र आहेत, त्या सर्व मित्रांचे मनपूर्वक आभार मानतो, कारण त्यांनी ही संधी मला उपलब्ध करून दिली आपल्याशी बोलण्याची. हा लाईव्ह करण्यापूर्वी मी अनेकांना असं सांगितलं की आज माझा ह्या संस्थेच्या वतीनं लाईव्ह होणार आहे, तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते विचारा. आणि मला खूप आनंदाची गोष्ट अशी वाटते की लोक प्रश्न विचारत आहेत आणि ज्या समाजामध्ये प्रश्न विचारणारे लोक आहेत त्या समाजाच्याबद्दल आशा बाळगता येऊ शकते. एकदम घोर निराशा होण्याची गरज नाही, तर काही एक आशा मात्र अजूनही कायम आहे. मला मुख्यतः महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये मी काही ते आव्हान केलं नव्हतं, काही जिल्ह्यामध्ये ते आव्हान केलेलं होतं आणि त्या आव्हानानुसार मला जो काही प्रतिसाद मिळाला तो प्रतिसाद पाहता मी खूप समाधानी आहे. आपण सुरुवातीला त्या प्रश्नांच्या बाबतीत थोडासा आढावा घेऊ आणि मग मूळ मुद्द्याकडे जाऊया. मूर्तिजापूरहून अविनाश बेलाडकर यांनी असं म्हटलेलं आहे की बहुमत काँग्रेसलाही बऱ्याचदा होतं, ह्यांना आता आहे, तरीही कधीच न निघालेले शेतकरी विरोधी कायदे कधीतरी मोडीत निघतील असं कसं म्हणावं. यांच्या व्यतिरिक्त तर केंद्राच्या सत्तेत कुणी येणार नाही. हे अगदी खरं आहे. म्हणजे त्यांच्या प्रश्नाचा अर्थ असा होतो की गेली अनेक वर्ष काँग्रेस सत्तेत राहिला, दुसरेही पक्ष काही काळमध्ये राहिले आणि आता भाजपचंही सरकार आहे, त्यांची दुसरी टर्म आहे, तरीही शेतकरी विरोधी कायदे संपलेले नाही आहेत. तर लोकांनी शेवटी काय करावं हा प्रश्न एकदम रास्त आहे. काँग्रेसनं हे कायदे तयार केले, त्यांच्या राजवटीत ते कायदे तयार झाले. उठसूट काँग्रेसला शिव्या घालणारे, नेहरूंना शिव्या घालणारे नंतर आत्ता सत्तेत आलेले आहेत, परंतु त्यांनी बाकीच्या सगळ्या शिव्या घालतील, पण त्यांनी केलेले शेतकरी विरोधी कायदे मात्र त्याला हात लावणार नाहीत, मिटक्या मारीत त्याचा वापर करणार आहेत. तुम्हाला सांगतो, ही चित्र मोठं अर्थपूर्ण आहे. म्हणजे ह्याचा एक अर्थ असा होतो की शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सरकार कोणतंही असो ते त्याचं शत्रू म्हणूनच वागत असतं. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की आपला पाकिस्तानला आपण शत्रू देश मानतो, परंतु तिथून आणलेला कांदा हा आम्हाला चालतो. तिथल्या खेळाडूंना आम्ही आमच्या मैदानावर खेळू देणार नाहीत, पण त्याचा कांदा मात्र आलेला डॉकमधून उतरणार आणि स्वागत त्याचं मिटक्या मारीत ते कांदा खाणार. गांधींनी जेव्हा स्वदेशीची चळवळ सुरू केली त्यावेळेला मुंबईला बाबू गेनूसारखा एक मुलगा त्या डॉकमध्ये विदेशी माल जेव्हा आला तेव्हा ट्रकच्या समोर उभा राहिला आणि त्याच्या चिंधळ्या झाल्या. आमच्याकडे मोठ्या मोठ्या वल्गना करणारे खूप लोक आहेत, परंतु कुणीही पाकिस्तानहून आणलेल्या कांद्याच्या बाबतीमध्ये त्या कोणी बाबू गेनू व्हायला तयार झाला नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे, परंतु हे वास्तव आहे. कोणताही राजकीय पक्ष आला तरीही तो काही करेल याची शक्यता दिसत नाही. सगळे चट्टे बट्टे सारखे आहेत. मग काय करायला पाहिजे, तर मग त्याच्यासाठी राजकीय पक्षांची गरज अशी की त्यांना मतं लागतात आणि मतांवर प्रभाव करेल
अशी जर तुमची भूमिका तयार झाली तर हे राजकीय पक्ष वागतील, तुमच्या मागं पुढं करतील, तुमचा अनुनय करतील. लोक जाती धर्मात विखुरलेले आहेत म्हणून जाती धर्माचं राजकारण चालतं. लोक जर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्रित झाले तर कदाचित ते त्या राजकीय पक्षांच्या मार्फत ह्या गोष्टी घडू शकतील. पण केवळ राजकीय पक्षांनीच घडू शकतील असं मानण्याचंही काही कारण नाही. एक जागतिक परिस्थिती असते, एक परिस्थितीमध्ये काही निर्णय करावेच लागतात. आता उदाहरणार्थ आता कोरोना आलेला आहे, सगळी आर्थिक डबघाई झालेली आहे, आपला GDP मायनसमध्ये गेलेला आहे. अशा संकटाच्या काळात त्यांना दिसतो मग शेतकरीच, मग काय करा, तर शेतमालाला आवश्यक वस्तू कायद्यातून वगळा. ही अशी काही अकल्पित परिस्थिती तयार झाली. म्हणजे तुम्हाला सांगतो की आपल्या देशामध्ये जे उदारीकरण आलं तेही नाविलाजानं आलं. त्यावेळेलाही अशीच डबघाईची परिस्थिती झालेली होती आणि नरसिंहरावच्या सरकारला IMF कडून पैसे पाहिजे होते. IMFनं अट घातली म्हणून आपण उदारीकरण स्वीकारलं. जागतिक परिस्थिती, काही आपत्ती, या सगळ्या गोष्टीसुद्धा आपल्या दिशेनं पुढं जाणाऱ्या गोष्ट ठरू शकतात अशी शक्यता असते. त्यांचाही मी उहापोह पुढं करणार आहे. एक दुसरा प्रश्न अच्युत रसाळ म्हणून आहेत, ते परभणीचे आहेत. त्यांनी विचारलेला प्रश्न आहे, शेतकरी लुटीचा उद्देश सत्ता प्राप्ती असेल तर बहुसंख्य असलेल्या शेतकऱ्यांचा विश्वास प्राप्त करून हे करता आलं असतं, त्यासाठी शेतकरी लुटणे गरजेचे होते का? तर ह्याच्यामध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की सत्ता म्हणजे काय असते. सत्ता म्हणजे एक कोअर्सिव्ह फोर्स, भाग पाडण्याची शक्ती म्हणजे सत्ता. सत्ता जर संपादन करायची असेल आणि हातात काहीच नसेल तर काय उपयोग आहे त्या सत्तेचा? त्या सत्तासुद्धा कोणाला नको असते. मग तशी सत्ता करायची म्हणजे लोकांना अंकुश ठेवायचा, लोकांवर भाग पाडायचं, लोकांना गुलाम करायचं. ही मनीषा बाळगणं म्हणजे सत्ता संपादन करणं आहे. ही सत्ता संपादन करायची असेल तर शेतकऱ्यांना गुलाम केल्याशिवाय सत्ताही मिळत नाही ह्या लोकांना. कारण हा जर शेतकरी परावलंबी असला, पराधीन असला, उदाहरणार्थ तुम्हाला बँकेचं कर्जाची नड असावी कायमची, तर तुम्ही काय करता, मग बँकेच्या चेअरमनच्या मागे फिरता. तुमचा ऊस असेल तर तुम्हाला साखर कारखान्यामध्ये टाकायचा, तो कारखाना पुढाऱ्यांचा. मग तुम्हाला त्याच्यावर अवलंबून करून ठेवायचं, अवलंबून केलेल्या लोकांची मतं घ्यायची, पुन्हा सत्ता काबीज करायची. हे चक्र याच्यातून चालतं. सत्तेच्या स्वरूपाबद्दलही मी थोडंसं विवेचन पुढं करणार आहे. विक्रम दिलीपराव तायडे, भिलटेक, अमरावती, ह्यांनी असं विचारलेलं आहे की इतक्या वर्षापासून चालत आलेल्या या शेतकरी विरोधी कायद्यांना, तसेच या कायद्यामुळं आपल्या शेतकरी बांधवांना होणाऱ्या त्रासापासून त्यांना कशाप्रकारे सावध करता येऊ शकेल. खूप शेतकरी बांधवांना शेतकरी विरोधी कायदे हेच माहिती नाही व ते कायदे कशाप्रकारे शेतकऱ्यांना मागे नेत आहेत माहिती नाही, व ज्यांना थोडाफार माहिती आहे त्यांना लढायचं कसं माहिती नाही. महत्त्वाचे म्हणजे हे कायदे थेट शेतकरी बांधवावर कशा प्रकारे परिणाम करतात हे नक्कीच आपण सांगावे लाईव्हमध्ये वगैरे. मित्रांनो, मी एका सभेमध्ये गेलेलो होतो आणि त्या सभेमध्ये मी विचारलं होतं की भारताची राज्यघटना किती लोकांनी पाहिलेली आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्या सभेमध्ये फक्त 2 हात वर झाले. मला मोठा आनंद झाला की अरे वा, 2 लोकांनी भारतीय राज्यघटना पाहिलेली आहे. म्हणजे सगळ्या देशाचं नियंत्रण ज्या कायद्याच्या पुस्तकावर होतं, म्हणजे कायद्याच्या पुस्तकाची आई असलेल्या संविधानावर होतं, ते किती लोकांनी वाचलं नाही विचारलं, पुस्तक किती जणांनी पाहिलं, तर त्याच्यात 2 जणांनी हात वर केला. ते दोघंही वकील होते आणि त्यांच्या अभ्यासक्रमाला ते पुस्तक होतं म्हणून त्यांनी वाचलेलं होतं, एरवी अजिबात नाही. आणि हीच गोष्ट आहे, लक्षात घ्या. मी माझ्या निवेदनामध्ये सांगणार आहे की पायातल्या बेड्या, एकेकाळी अमेरिकेमध्ये जेव्हा गुलामगिरी होती तेव्हा गुलामांच्या पायामध्ये, दंडामध्ये अक्षरशः बेड्या बांधलेल्या असायच्या. परंतु आता नवीन पद्धतीमध्ये तशा प्रत्यक्ष बेड्या न बांधताही लोकांना हाताळता येते. म्हणजे अप्रत्यक्ष बेड्या टाकल्या जातात. तर ह्या अप्रत्यक्ष बेड्या कोणत्या?
तर त्या कायद्याच्या बेड्या आहेत आणि त्या दिसत नाही, त्याच्याबद्दलची जागृती नाही. अनेक लोकांना अहो तुम्ही सांगता, कुणाला माहिती नाही आहे. तर शेतकऱ्यांचे जे नेते म्हणवतात त्या नेत्यांना सुद्धा शेतकरी विरोधी कायदे माहीत नाही. दुर्दैवाची गोष्ट ही आहे. आणि ते नेते म्हणून मिरवतात, कारण त्यांना तर ट्रेड युनियन चालवायची आहे, शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळून आपलं राजकारण करायचं आहे. ते लोक हेच करत राहतात. त्यांचं जाऊ द्या, परंतु भले भले मोठे शेतकऱ्यांचे कैवारी असलेले लोकही शेतकरी विरोधी कायद्यांच्या बाबतीमध्ये फारसे जागरूक आहेत असं दिसत नाही. आणि पण तुम्हाला एक गोष्ट मात्र आवर्जून सांगेन, जे सत्तेचे कारभारी आहेत ते सत्तेच्या कारभाऱ्यांना सगळ्यांना हे कायदे माहिती आहे. म्हणजे मी आता या निवेदनामध्ये नाव घेत नाहीये, परंतु जे सत्तेत काल होते, मोठ्या पदावर होते, रयतेचे राजे वगैरे वगैरे नावाने भूषण ज्यांचं आहे, त्या सगळ्यांना माहीत आहे. मोदींना माहीत आहे, सगळ्या मंत्र्यांना माहीत आहे. माहीत नाही असं नाही आहे. हे कायदे ह्यांना रद्द करायचे नाहीत हे त्यांनी ठरवलेलं आहे, म्हणून ते रद्द होत नाहीत. बाकीच्या सामान्य लोकांना माहीत नाही हे मी समजू शकतो, बाकीच्या उठवळ पुढाऱ्यांना माहीत नाही हेही मी समजू शकतो, परंतु सत्ताधाऱ्यांना हे माहीत नाही. ते गाफील आहेत म्हणून हे कायदे राहिलेले आहेत असं नव्हे. ते सगळे जाणीवपूर्वक ठेवण्यात आलेले कायदे आहेत. पुढचा प्रश्न शरद देवगावकरांचा आहे. ते पुण्याला असतात हल्ली. त्यांचं म्हणणं असं आहे की सरकारनं आता जे 20 लाख कोटीची घोषणा केलेली आहे त्याच्याबद्दल मी भाष्य करावं. ते मी भाष्य करणार आहे. 20 लाख कोटी चा आकडा म्हणजे मोठे चालाक असतात पुढारी आणि त्याहून चालाक असतो मीडिया. मोदीने त्यांच्या भाषणामध्ये सांगताना एक छोटासा जोड दिलेली होती, म्हणजे कोणी पकडू नये म्हणून, की बाबा हे मागे घोषित केलेले आकडे ह्याच्यामध्ये आहेत असं म्हटलेलं होतं त्याने. आणि तसे ते 20 लाख. पण मीडियाने दुसऱ्या दिवशी सगळीकडे बातम्या 20 लाख कोटीचा हे आहे आणि बजेटमधला इतकी रक्कम वगैरे सांगितलं. ते असू द्या, मला त्या राजकारणाशी घेणं देणं नाही. माझ्या दृष्टीनं तुम्ही बजेटमध्ये आर्थिक तरतुदी काय करतात हे फार महत्त्वाचं नाही आहे. शेतकरी विरोधी कायदे तुम्ही रद्द करता का नाही, गुलामाला पिंजऱ्यात काय देता हे काय मोठं असतं का? सगळे लोक, मला प्रॉब्लेम हाच आहे की बहुतेक शेतकऱ्यांचा विचार करणारे लोक बजेटकडे जातात, संविधानाकडे जात नाही. अरे संविधानामध्ये काय मेख मारलेली आहे ते बघा ना. बरं, गंमत अशी आहे की शेतकरी विरोधी कायदे रद्द करायला एकही पैसा लागत नाही, तो निर्णय करायचा आहे. इव्हन तुम्हाला आहे ना, म्हणजे GST घेण्यासाठी रात्री संविधान म्हणजे पार्लमेंटला बोलवावं लागलं, आमकं करावं लागलं, अशी धावपळ करायची गरज नाही. हा कायदा त्यांना विड्रॉ करता येतो, सहज सोप्या पद्धतीनं करता येतो, त्याला पैसाही लागत नाही, तरीही हे कायदे रद्द होत नाहीत. त्याचं कारण हे आहे की त्यांना ते रद्द करायचे नाही. म्हणून शरदरावांना मी तेच सांगणार आहे की तुम्ही फार बजेटच्या भानगडीत आणि त्याचा शोध लावायचा. हे डाव्या मंडळींना फार हौस असते की सत्ताधाऱ्यांनी सांगितलेल्या आर्थिक तरतुदी कशा चुकीच्या आहेत त्या सांगण्यामध्येच त्यांची अर्धी एनर्जी निघून जात असते. तेही कायद्यावर बोलू देत नाही. कायद्यावर लक्ष जाऊ नये, ते 20 लाखावर सगळं तुमचं लक्ष केंद्रित ठेवा, त्याच्यात किती हात मारता येतो ते बघा. परंतु हे शेतकरी विरोधी कायदे त्याच्यावर काय परिणाम होतोय हे मात्र ही मंडळी काही बोलत नाही. अनंत पाचडे म्हणून आहेत, वकील आहेत, त्यांनी खूप विस्ताराने सांगितलेलं आहे की ते स्वतः LLB आहेत, वकील आहेत. या वकील शेती करतात, आता त्यांच्यावर शेती करण्याची वेळ आलेली आहे. त्यांनी लॉकडाऊनच्या काळामध्ये काय काय शेतकऱ्यांवर दुष्परिणाम झालेले आहेत ह्याची चर्चा त्यांच्या पत्रामध्ये केलेली आहे. हमी भावाच्या बाबतीमध्येही ते बोललेले आहेत आणि उत्पन्न दुप्पट करण्याच्या बाबतीमध्ये काय खोटेपणा होता तेही त्यांनी, नोटबंदीच्या परिणामावरही ते बोललेले आहेत. तर मी ते खूप विस्तारात त्यांनी लिहिलेलं आहे. शैलेंद्र परळीचे आहेत, त्यांनी शैलेंद्र मुंडे
त्यांनी विचारलं आहे की सर्व प्रकारच्या शेतीमालाची खरेदी विक्री शासनाने स्वतः करणे भारतात कितपत शक्य आहे. फार महत्त्वाचा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. अशी पद्धती शेतकऱ्यांच्या खरंच फायद्याची होईल काय, आणि या पद्धतीमुळे शासनाला निदान शेतमालाचे भाव आणि शेतमालाच्या ग्राहकासाठीच्या किमती यावर नियंत्रण करणे शक्य होईल, जेणेकरून भाववाढीवर नियंत्रण मिळवता येईल. ह्याच्यामधली गफलत अशी या प्रश्नामधली की कुणीतरी नियंत्रण केलं म्हणजे भलं होतं असं नाही आहे रे मित्रा. आपल्याकडं खरं म्हणजे गावातल्या माणसाला असा प्रश्न पडूच नाही. आपल्याकडं गावामध्ये ही म्हण आहे, तळं राखील ते पाणी चाखील. त्याला तळं राखायला देत आहे म्हणजे तो काय नियंत्रण करणार आहे का? तो चाकणारच, तो हात मारणार. पक्षपात होतो नियंत्रणामध्ये. स्वातंत्र्यामध्ये पक्षपात होण्याची शक्यता नसते. स्पर्धेमध्ये जे उतरतं, ज्याच्यामध्ये गुणवत्ता असते, जो चिकाटी असते, हे गुण ज्याच्यामध्ये असतात ते लोक त्याच्यामध्ये यशस्वी होऊ शकतात. त्यामुळं कुणीतरी नियंत्रण करण्याची गरज नाही. नियंत्रणामुळे ह्या भानगडी तयार झालेल्या आहेत. भाववाढ, अमुक, महागाई, ह्या सगळ्या गोष्टी नियंत्रणाचे दुष्परिणाम आहेत, हे लक्षात घ्या. अंबाजोगाईचे चारू देशमुख यांनी कोरोना लॉकडाऊनमुळे आलेल्या अडचणींना शेतकरी कसे तोंड द्यायचे यासाठी काही टिप्स असतील तर द्या म्हणतात. तेही मी बोलेन त्या विषयावर पुढं सलगपणे जेव्हा त्या विषयावर. धनराज गवई अकोटचे आहेत, अकोला जिल्ह्यातले. त्यांनी फार महत्त्वाचा मुद्दा एक केला. सर, मी एक भूमिहीन शेतमजूर आहे. मला असे वाटते की शेतमजूर यांच्यासाठी काही कार्य करावे. तर मी तुम्हाला हे सांगायला पाहिजे मित्रा की आज भारतामध्ये 85% शेतकरी हे अर्धे शेतमजूरच आहे. हां, त्यांच्याकडं जरी 7-12 असला, मालकी असली, तरी त्यांना उपजीविका भागवण्यासाठी काम करावं लागतं, रोजगार करावा लागतो. त्यामुळं आता शेतमजूर आणि शेतकरी असं काही द्वैत राहिलेलं नाही आहे फारसं. आणि ते द्वैत अर्थशास्त्रामध्ये नव्हतंच कधी. शेतकरी मजूर कोण आहे? मजूर कालचा हा शेतकरीच आहे. शेतीमध्ये त्याला परवडलं नाही, त्याला जमिनी विकाव्या लागल्या, नाविलाज झाला, काही लोकांच्याकडे नव्हत्या, त्यांना घेऊ दिल्या नाहीत, तेही असेल कारण. परंतु हा शेतमजूर हा शेतकरीच आहे. शेतकरी या शब्दाची व्याख्या शरद जोशीने जी केली ती अशी की ज्या माणसांचं शेती सुधारली म्हणजे भलं असतं, शेती सुधारली म्हणजे ज्यांचं भलं असतं, भलं होतं, आणि शेती बिघडली म्हणजे ज्यांचं वाईट होतं, असे जे घटक आहेत ते सगळे शेतकरी. म्हणजे मजूर हा काही वेगळा नाही आहे. आडात असेल तर पोहऱ्यात येईल, ही भूमिका शरद जोशींनी सांगितली. शेतकऱ्याच्याकडे जर 4 पैसे आले तर ते मजुराकडे जाऊ शकतात, ही त्याच्यातला त्यांनी भूमिका मांडलेली आहे. माझ्यासाठी मी आता पाहतोय की हे मी तर शेतमजूरच म्हणत नाही. मुंबई, पुण्यामध्ये, दिल्लीमध्ये जे कामगार आहेत ते सुद्धा शेतकऱ्यांची मुलंच आहेत. शेतीमध्ये परवडलं नाही म्हणून आपलं आयुष्य जगण्यासाठी, नशीब आजमावण्यासाठी ही मुलं मुंबई पुण्यात गेली. आज त्यांच्यावर खूप वाईट वेळ आलेली आहे. ही मुलं सुद्धा शेतकरी प्रश्नाचेच बळी आहेत, हे लक्षात घ्या. ह्या सगळ्या गोष्टींच्याकडे पाहत असताना मी आपल्याला आवर्जून सांगेन की हे समग्र आहे. शेती केंद्र धरा आणि त्या शेती केंद्राच्या अवतीभोवती ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या मिळून शेतकऱ्याच्या आहेत. शेतकरी आणि शेतमजूर यांच्यामध्ये द्वैत नाही, भांडण नाही. ते एकमेकांचे हितसंबंध राखू शकतात. भांडण कुणाशी आहे? भांडण आहे हे बघा, शरद जोशीने फार छान सांगितलेलं होतं. एकाची पूर्ण कपडे काढून घेतलेले आहेत आणि दुसऱ्याच्या अंगावर फक्त लंगोटी आहे 7-12ची. तर शेतकरी आणि शेतमजुरांचं भांडण म्हणजे त्याची लंगोटी काढून घेणे, एवढंच आहे. पण हे कपडे कुणी काढून घेतले तुमचे? तर ते काढणारे राजकारणी आहेत, ते काढणारे उद्योगपती आहेत, ते काढणारे लुटारू आहेत. ह्या लुटारूंच्या विरुद्ध आपण सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे. ही भूमिका जास्त तर्कसंगत आहे असं मला वाटतं.
लातूरच्या आंबाडांनी जमीन अधिग्रहणाच्या बाबतीमध्ये प्रश्न उपस्थित केला. तो प्रश्न मी आता नंतरच्या निवेदनामध्ये आता व्यक्त करणार आहे. मित्रांनो, या ज्या 10-12 लोकांनी प्रश्न विचारले त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. आणि मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो असं काही नाही आहे. पण आता इथून पुढचं जे माझं निवेदन होणार आहे ते आपण जरूर ऐका. कदाचित त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं सापडू शकतील. मित्रांनो, मी मगाशी असं सांगितलं की न दिसणाऱ्या काही बेड्या आहेत आणि त्या बेड्यांचं नाव आहे कायदा. कायद्याने व्यवस्था तयार होते. हे बघा, आमच्याकडे एक वाद केला जातो की धोरण का कायदे. धोरण राबवण्यासाठी काय केलं जातं? धोरण राबवण्यासाठी कायदे केले जातात. 1990 साली देशानं आपलं धोरण बदललं. त्यांनी उदारीकरण स्वीकारलं. परंतु हे उदारीकरण थोडं बहुत शहरामध्ये आलं, ग्रामीण भागामध्ये ते आलंच नाही. काय आलं नाही? ते उदारीकरणचा अर्थ असा होतो की सरकारची निर्बंध कमी करत जाणं. शेतीवरचं एक निर्बंध तरी तुम्ही कमी केलाय का? एक निर्बंध, शेतीवरचा एकही निर्बंध तुम्ही कमी केला नाही. ह्याचे पुरावे मी म्हणून सांगतो की 3 कायदे आहेत. एक आहे सीलिंगचा कायदा, तो काय आहे ते मी पुढे सांगणार आहे. दुसरा कायदा आहे आवश्यक वस्तूंचा कायदा आणि तिसरा आहे जमीन अधिग्रहण कायदा. ह्या 3 कायद्यामध्ये सरळ सरकारचं नियंत्रण दिसतं. जेव्हा तुम्ही 90ला उदारीकरणाचं धोरण स्वीकारलं त्यावेळेला हे कायदे रद्द व्हायला पाहिजे होतं. परंतु त्यावेळेला तुम्ही त्यांच्याकडे लक्ष सुद्धा दिलं नाही, काढला नाही. आज जेव्हा आम्ही पाहतो आहोत की 3.5 लाखाच्या वर लोकांनी, 4 लाखाच्या वर लोकांनी आत्महत्या केल्या शेतकऱ्यांनी, त्याच्यानंतर मात्र या गोष्टीकडे आता लक्ष दिलं जात आहे की हो, शेतीमध्ये उदारीकरण यायला हवं होतं. तुम्हाला शेतीमालाला भाव मिळू द्यायचा नाही, याच्यासाठी तुम्ही ज्या ज्या व्यवस्था केलेल्या आहेत त्या व्यवस्थेमधली सगळ्यात मोठी व्यवस्था आहे हे कायदे. जोपर्यंत हे कायदे दूर होत नाहीत तोपर्यंत शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य मिळू शकत नाही. 15 ऑगस्टला देश स्वतंत्र झाला. मी देश स्वतंत्र झाला असंच मानतो, कारण साम्राज्यशाहीमधून बाहेर पडणं हे आमचं एक पाऊल होतं. परंतु त्याच्यानंतर शेती जे स्वतंत्र व्हायला पाहिजे होती ती शेती स्वतंत्र झाली नाही. त्याच्या स्वातंत्र्याची लढाई म्हणजेच ही कायद्यांच्या विरुद्धची लढाई आहे. कायदे 3 प्रकारचे असतात. एक व्यवस्था तयार करणारे कायदे. सीलिंग, आवश्यक वस्तू यांनी एक व्यवस्था तयार केली. आवश्यक वस्तू कायदा असल्यामुळं काय होतं की साठवणुकीवर नियंत्रण करायचं, पटकन नियंत्रण, भाव पाडायचे, त्याचं नियंत्रण करता येऊ शकतं. व्यवस्था आहे, कारण त्याच्याबद्दल काढता येत नाही. सीलिंगमुळं जमिनीचे तुकडे होत गेले, एक व्यवस्था तयार झाली. शेतीमध्ये सरप्लस मॅनपॉवर त्याच्यामध्ये गुंतून राहिली, ही व्यवस्था आहे. दुसरा जो आहे तो त्रासदायक कायदे आहे. व्यवस्था तयार करणारे कायदे, त्याचप्रमाणे त्रास देणारे कायदे. त्रास देणारे कायदे कोणते आहेत? गोहत्याबंदीचा कायदा. गोहत्याबंदीचा कायदा हा त्रास देणाऱ्या कायद्यामध्ये होतो. तो कायदा नव्हता तेव्हाही शेतकरी आत्महत्या करत होते आणि त्याच्यानंतरही करताय. वन्य संरक्षण कायदा, वन्यजीव संरक्षण कायदा जो आहे तो कायदा हा सुद्धा त्रासदायक कायदा आहे. पण ह्यानी व्यवस्था तयार होत नाही, हा कायदा त्रासदायक राहतो. सीलिंग, आवश्यक वस्तू, अधिग्रहण हे कायदे नष्ट झाले तर हे बारके कायदे दूर व्हायला काही फार वेळ लागत नाही. तिसरा जो आहे तो नीट समजून घ्या, भ्रामक कायदे. दिसायला ते शेतकऱ्यांचे कायदे दिसतात पण ते असतात वेगळेच, ते दुसऱ्यांच्या फायद्याचे असतात. उदाहरणार्थ, शेतकऱ्यांवर इन्कम टॅक्स नाही, हा कायदा आहे. इन्कम टॅक्स नसण्याचा शेतकऱ्यांना काय फायदा होतो बाबा? तर शेतकऱ्याचं उत्पन्नच नाही आहे,
आणि आज जर 85% शेतकरी 2 एकरच्या आत असतील तर त्यांचं कोणतं इन्कम टॅक्स भरणार आहे? त्यांना कुठं वर्षाला 5 लाख रुपये नेट प्रॉफिट होणार आहे? त्यांना इन्कम टॅक्स भरायची गरजच राहणार नाही, कारण ते लॉस मेकिंग बिझनेसमध्ये आहे. मग ह्याचा फायदा कोणाला होतो? हा कायदा ठेवल्यामुळं जे नंबर 2चा पैसा कमवतात ते अधिकारी असतील, पुढारी असतील, अजून काय असतील, हे नंबर 2चा पैसा कमवणारे लोक आपला पैसा व्हाईट करण्यासाठी उत्पन्न दाखवतात शेतीमधून आलेलं. म्हणजे मी एक व्हॉट्सअपची पोस्ट बघितलेली होती, त्यांनी 80 कोटी रुपयाचं उत्पन्न 8 एकरमधून झालं असं दाखवलेलं होतं. 80 कोटी रुपये, म्हणजे त्याने 80 कोटी रुपये नंबर 2चे आणले आणि दाखवलं की 8 एकरमधून निघाले आणि ते मोकळा झाला, त्याचा पैसा व्हाईट झाला. हे आहेत भ्रामक कायदे, दिसायला शेतकऱ्यांचे, असायला दुसऱ्यांच्या फायद्याचे. तुम्हाला सांगतो, सगळे सबसिडीचे आणि अनुदानाचे कायदे आहेत ते कुणाच्या फायद्याचे आहेत? म्हणजे पाईपवर सबसिडी, पाईपच्या कंपनीवाल्याला फायदा, कारण त्याला एक बल्क ग्राहक मिळतो, सरकारकडून त्याला पैसे मिळतात. म्हणजे तो फायदा शेतकऱ्यांना काही नाही, शेतकऱ्याला त्याच्यामधून दमडीचा फायदा होत नाही, फायदा होतो तो सगळा उद्योगपतींना. मुद्दा 3 प्रकारचे कायदे. मी आज जे बोलणार आहे ते फक्त व्यवस्था निर्माण करणाऱ्या कायद्यांच्या बाबतीमध्ये. पहिली गोष्ट अशी आहे की सीलिंगचा कायदा हा आला. तो कसा आला मी तुम्हाला समजावून सांगतो की 1917 मध्ये रशियामध्ये क्रांती झाली, लेनिन सत्तेमध्ये आला आणि त्यांनी पहिला कार्यक्रम काय केला तर जमीन सुधारणेचा कायदा केला. ते कम्युनिस्ट होते, त्यांनी सरळ सरकारच्या मालकीची जमीन करून टाकली, कम्युन्स तयार केले वगैरे वगैरे, सामूहिक शेती करायला सांगितलं, मालकीचा विशेष ठेवला नाही. पण त्या काळामध्ये ती जी काही बोल्शेविक क्रांती होती, त्या बोल्शेविक क्रांतीचा फार मोठा प्रभाव सबंध जगभर पडलेला होता. 1917 बघा, देशाच्या स्वातंत्र्याच्या अगोदर ही मोठी घटना घडलेली आहे. त्यामुळे देशाच्या स्वातंत्र्य सैनिकांवर, सगळ्या मोठ्या नेत्यांवर ह्या क्रांतीचा फार मोठा प्रभाव होता. त्यामुळं लगेच काँग्रेसमध्ये सुद्धा काही काळानंतर 36च्या सुमाराला काँग्रेसनं हा ठराव घेतला की आम्ही जमीन सुधारणा करू. हा इम्पॅक्ट होता. म्हणजे मला तुम्हाला सांगतो की मी सगळ्यांची नावं, सगळ्यांचा आढावा घेणं हे प्रयोजन इथं नाही आहे, पण एक आदराचा उल्लेख करणं मला महत्त्वाचं वाटतं. केवळ महात्मा गांधी हा एकमेव माणूस असा होता की जो या प्रभावापासून मुक्त होता. तो जमिनीकडे पाहत होता, जमिनीवर पाय त्याचे होते, म्हणून तो भारताच्या परिस्थितीमध्ये काय करता येण्यासारखं आहे याचा विचार करून तो सांगत होता. कुणीतरी काहीतरी परदेशामध्ये केलं, त्याचा इम्पॅक्ट घेऊन तो काही आपल्या समाजाबद्दलचं विश्लेषण करत नव्हता. मी मुद्दाम हे आपल्याला सांगायला पाहिजे की सीलिंगचा कायदा म्हणजे जमीन सुधारणेचा कायदा हे रशियाच्या क्रांतीच्या नंतर भारतीय स्वातंत्र्य सैनिकांवर झालेल्या प्रभावाचा परिणाम होता आणि त्यांनी जमिनीचं फेरवाटप हे त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये आलेलं होतं. आणि आपली घटना समिती तयार झाली. घटना समितीमध्ये ह्याच्यावर खूप प्रदीर्घ चर्चा झालेली, परंतु त्यावेळेला राजाजी होते. राजाजींनी हस्तक्षेप केला आणि त्यांनी मात्र जमिनीची मालकी ही खाजगी राहू द्या, खाजगी मालकीचं त्यांनी समर्थन केलं. म्हणून घटनेमध्ये खाजगी मालकीला मान्यता मिळाली. म्हणजे 1950ला जी आमची घटना तयार झाली त्या घटनेमध्ये खाजगी मालमत्तेचा अधिकार हा फंडामेंटल राईट, मूलभूत अधिकार म्हणून केलेला आहे. म्हणजे मी तुम्हाला आवर्जून सांगेन बरं का, आपल्या घटनेचं हे फार मोठं वैशिष्ट्य आहे की आपल्या घटनेमध्ये मूलभूत अधिकार होते. एवढंच नव्हे तर अनुच्छेद 13 होता. अनुच्छेद 13 म्हणजे काय माहिती आहे का, हे आमचे लोक काही त्याच्याबद्दल बोलतच नाही, घटना बचाववाले. अनुच्छेद 13 मध्ये एखाद्या म्हणजे एखाद्या प्रेषितांना सांगावं असं पद्धतीची वाक्य त्याच्यामध्ये आहेत की मूलभूत अधिकारांना कोणतीही सत्ता, कोणत्याही पातळीवरची सत्ता हात लावू शकत नाही. त्याच्या विरुद्ध केलेला कायदा हा शून्यवत राहील अशी भाषा केलेली होती. असा इशारा दिला होता की तुम्ही हे असे कायदे करू नका. अनुच्छेद 13 हे फंडामेंटल राईटचं सुरक्षा कवच होतं.
परंतु तुम्हाला सांगतो, दुर्दैवाची गोष्ट आहे, ह्याच्याबद्दल कुणी का बोलत नाही मला समजत नाही, की इंदिरा गांधीच्या काळामध्ये अनुच्छेद 13 मध्ये एक घटना दुरुस्ती करण्यात आली. 1.5 ओळीची घटना दुरुस्ती एवढं का, आपण अर्थ किती बदलतो. म्हणजे ज्या अनुच्छेदाचं प्रयोजनच होतं की आमच्या देशातले मूलभूत अधिकारांना तुम्ही हात लावू शकत नाही. अरे लिखित घटना ज्या देशांची असते ना, त्याच्यात हेच आश्वासन दिलेलं असतं नागरिकांना. ते नागरिकांनी काय करावं ह्याच्यासाठी घटना नसते, सत्तेनं काय करू नये हे सांगण्यासाठी घटना असते. आणि अनुच्छेद 13 सत्तेला बजावतंय की तुम्ही फंडामेंटल राईटच्या विरोधामध्ये काही करता कामा नये. आणि त्या अनुच्छेद 13 मध्ये इंदिरा गांधींनी घटना दुरुस्ती केली, 1.5 ओळीची घटना दुरुस्ती. त्याच्यात असं म्हटलं की 368 हे घटना दुरुस्ती करण्याच्या अधिकाराचं कलम, यान्वये करण्यात येणाऱ्या घटना दुरुस्तीला वरील बंधन लागू राहणार नाही. म्हणजे सगळं आडवं, सगळं झोपवलं. 368 खाली घटना दुरुस्ती होते आणि 368 खालीच्या घटना दुरुस्तीला फंडामेंटल राईटला छेद देण्याचा अधिकार मिळाला. आणि ही मोठी भयानक गोष्ट आमच्या देशामध्ये झाली, पण ह्याचा कुणी ब्र काढत नाही, ही मला खंत वाटते. मी तुम्हाला सांगत होतो की जमिनीचं राष्ट्रीयकरण करा, जमिनीवर सगळ्यांचा डोळा. त्यामुळं काय केलं, जमीनदारी नष्ट करायचा कायदा वेगवेगळ्या राज्यांनी केला, त्याच्या विरुद्ध जमीनदार गेले. माझं म्हणणं असं आहे, म्हणजे हे शांतपणे तुम्ही समजून घ्या, माझं म्हणणं असं आहे की ज्या सावकारांनी, ज्या जमीनदारांनी गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनी लुबाडल्या होत्या, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या त्यांना परत द्यायला हव्या होत्या. परत देण्यासाठी एक न्यायालयीन लवाद नेमायला पाहिजे होतं. जो अर्ज करेल त्याची शहानिशा करायची आणि न्यायालयाने त्याची जमीन होती त्या जमीन त्याला देण्याची व्यवस्था करायला पाहिजे होती. ह्याच्यासाठी दुसऱ्या कायद्याची काहीही आवश्यकता नव्हती. मी लाटलेल्या जमिनी लाटणाऱ्याकडे राहाव्या या मताचा नाही आहे. लाटलेल्या जमिनी ज्याला त्याला परत मिळायला पाहिजे ह्याच्याबद्दल दुमत नाही. परंतु ज्यांनी जमिनी लाटलेल्या नाही आहेत त्यांच्या जमिनी काढून घेण्याचा तुम्हाला कुणी अधिकार दिला? पुढचा मुद्दा हा की ह्यांनी जमीनदारीच्या विरुद्ध कोर्टात कायदा केला, कायद्याच्या विरुद्ध जमीनदार कोर्टात गेले. आणि कशासाठी गेले तर कॉम्पन्सेशन तुम्ही चुकीचं देताय ह्याच्यासाठी, त्याच्याबद्दल कोर्टाने निकाल दिला की हे कॉम्पन्सेशन चुकीचं आहे वगैरे वगैरे. खरं तर त्यावेळेला सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन सरकारनं बाजू मांडली असती तरीही काही प्रश्न मिटला असता. परंतु सरकारनं घाई केली. का केली घाई? लक्षात घ्या, घाई का केली. तुम्हाला जर असं वाटत असेल की कायदे जनहित लक्षात घेऊन केले जातात, छे अजिबात नाही. 1950ला घटना आपण स्वीकारली आणि 51च्या जूनमध्ये 26 जानेवारी 1950ला आपण घटना स्वीकारली आणि 18 जून 51ला आपण घटना दुरुस्ती केली. आणि इतकी भयानक घटना दुरुस्ती केली की तिला मी त्याच्यावर येणार आहे शेवटी, पण भयानक घटना दुरुस्ती केली. आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांचं किती वाटोळ झालं नंतरच्या काळामध्ये ते आपण पाहतो आहोत. ही घटना दुरुस्ती केली, ते कोर्टामध्ये जाऊन न्याय मागू शकले असते, घटना दुरुस्ती करायची गरज नव्हती. परंतु त्यांनी ती घटना दुरुस्ती त्यावेळेला का केली हे समजून घ्या. कारण त्याच्या समोर काही महिन्यानंतर निवडणुका होत्या. नेहरूंना ती निवडणूक जिंकायची होती आणि त्यांना हे दाखवून द्यायचं होतं की मी गरिबांचा कैवारी आहे, म्हणून अमुक कायदा केला, मी जमीनदाराच्या विरुद्ध आहे. म्हणून ती जी प्रतिमा त्यांना लागणार होती राजकीय दृष्टीनं, ती प्रतिमा मिळवण्यासाठी त्यांनी केलं असावं. मी दुसरा पुढचा भाग असा त्याच्यातला की सरकारनं जमीनदारीच्या ॲबॉलिशनचं केलं, तो एक टप्पा होता. त्यावेळेला 13 कायदे परिशिष्ट 9 मध्ये टाकण्यात आले. परंतु सरकारनं सांगितलं त्यावेळेला की बाबा ह्याच्यानंतर टाकणार नाही. परंतु 1960 साली सिलिंगचा कायदा आला आणि लगेच 9 शेड्यूलमध्ये टाकण्यात आला 1960ला. जे पंडित नेहरू पहिल्या घटना दुरुस्तीला होते ते 60लाही होते. तोपर्यंत 50-60 कायदे आलेले होते घटनेमध्ये, म्हणजे त्या परिशिष्ट 9 मध्ये. 9 शेड्यूलमध्ये
हा कायदा 1960 मध्ये टाकण्यात आला. हा कायदा केंद्रानं तयार केला ॲक्च्युअली, आणि राज्यांना सांगितलं की तुम्ही तो संमत करा. माझ्या जी माहिती आहे त्या माहितीनुसार वसंतराव नाईकांनी, त्यावेळेला मुख्यमंत्री, त्यांनी त्याला विरोध नाही केला, पण टाळलं. त्या माणसाला ते दिसत होतं की हे राबवलं तर काय दुष्परिणाम होऊ शकतील. त्यांनी म्हणजे जरी कायदा आला, कायद्याबाबतीत सरकारचा आग्रह असला, नंतर इंदिरा गांधींनी जो म्हणजे सांगितल्यामुळं नंतर तो कायदा महाराष्ट्रामध्ये लागू करावा लागला, आणि त्याची अंमलबजावणी वसंतराव नाईक गेल्यानंतर दुर्दैवानं शंकरराव चव्हाणांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळामध्ये फार क्रूरतेने करण्यात आली. महाराष्ट्रामध्ये अत्यंत क्रूरपणे जर सिलिंगची अंमलबजावणी केली तर ती शंकरराव चव्हाणांनी केलेली आहे. हे मला सांगताना, मी मराठवाड्यातला आहे, मला त्याची लाज वाटते. मला मुद्दाम सांगतो की वसंतराव नाईकांनी ते लांबवलं, त्याच्यासाठी ऐकून घेतलं इंदिरा गांधीचं, परंतु शंकरराव चव्हाणांनी आणीबाणीच्या काळामध्ये राजनिष्ठा दाखवण्यासाठी शेतकऱ्यांचं वाटोळं करून टाकलं. मुद्दा तो पुढचा आहे की सिलिंगचा कायदा हा काय आहे. सिलिंगचा कायदा म्हणजे किती जमीन तुम्ही बाळगू शकता. 54 एकर कोरडवाहू, म्हणजे ज्याच्यामध्ये वर्षाला एक पीक येतं ते 54 एकर, ज्याच्यामध्ये 2 येतात त्याच्यामध्ये जमिनीच्या प्रतवारीवरून 27 ते 36 एकर, आणि ज्याच्याकडे बारमाही पाणी आहे, ज्यांच्याकडे बागायत आहे ते 18 एकर, आणि ज्यांच्याकडे पाट्याचं पाणी आहे त्यांची 8 एकर ही सिलिंग केली. आपण असं मानू की 70च्या सुमारामध्ये ही सिलिंग, 60-70च्या सुमारामध्ये ही सिलिंग आपण मान्य केली. त्यानंतर काय झालं, नंतर त्यांना मुलं झाली. त्या शेतकऱ्यांना ज्यांच्याकडे 54 एकर जमीन होती त्या 54 एकरवाल्याला 4 मुलं झाली, आणि 13-13 एकर त्यांच्या वाट्याला आली. दुसऱ्या पिढीमध्ये, तिसऱ्या पिढीमध्ये तर अजून जमिनीचे तुकडे होत गेले, आणि शेवटी काय शिल्लक राहिलं तर 2 एकर, 1.5 एकर. पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर चक्क गुंठ्यावर वाटण्या व्हायला लागलेल्या आहे. जमिनीचे तुकडे तुकडे विखंडन होत गेलं. आज तुम्हाला सांगतो की जगामध्ये ऑस्ट्रेलिया असेल किंवा अजून जगातले अनेक देश, या देशामध्ये जर असा अभ्यास केला की शेतकरी निहाय होल्डिंग कमी होतंय का जास्त होतं, तर परदेशामध्ये होल्डिंग जास्त होत आहे, आणि भारतामध्ये मात्र होल्डिंग कमी कमी होत चाललेलं आहे. काय अर्थ होतो याचा? याचा अर्थ होतो की जास्त जमिनीवर कमी लोक जगतात, आणि इथं कमी जमिनीवर जास्त लोकांना जगावं लागतं. जमिनीचे तुकडे होतात. म्हणजे माझं स्वतःचं निरीक्षण असं आहे की 80च्या दशकामध्ये ज्या 40 एकरवर एक कुटुंब जगत होतं, आज त्या 40 एकरवर 16 कुटुंब जगताना मी पाहिलेले आहे. तर जमिनीचं विखंडन होत चाललेलं आहे, आणि हे विखंडन थांबणं अत्यंत आवश्यक आहे. सिलिंगचा कायदा तुम्ही समजून घ्या की हे जमिनीवरचं सिलिंग नाही. ही फार मोठी गफलत आहे बरं का अनेक लोकांची, की सगळ्या जमिनीवर सिलिंग आहे. सगळ्या जमिनीवर सिलिंग नाही, ते फक्त शेत जमिनीवर आहे. म्हणजे शेतकऱ्यांसाठीच हा निर्बंध आहे, कारखानदारांसाठी नाही. मला लोक, फार मोठे विद्वान लोक नेहमी असा प्रश्न करतात की अहो सिलिंग कायदा उठला तर कारखानदार येतील, भांडवलदार येतील, आणि शेतकऱ्यांना गुलाम करून टाकतील, त्याच्यावर त्यांना राबावं लागेल वगैरे वगैरे. तुम्हाला सांगतो की अमेरिकेमध्ये वेठबिगारी होती, गुलामी होती. तिथं स्वातंत्र्य आल्यानंतर तिथं सिलिंगचा कायदा आला नाही. तिथं काय परिस्थिती आहे? तिथले शेतकरी तिथं त्यांच्या फार्मवर काम करतात का? असं होत नाही. आपल्या घटनेमध्ये आपण वेठबिगारी, तुम्हाला सांगतो जमीनदारीचा अर्थ होतो वेठबिगार ठेवणे. वेठबिगारी आपण निषिद्ध केलेली आहे, बेकायदेशीर केलेली आहे. वेठबिगारी आपल्या देशामध्ये चालू शकत नाही. मुद्दा हा आहे की कारखानदारांकडे किती जमिनी आहे. तुम्ही पहा
कधी नागपूरला गेलात, कधी औरंगाबादला गेलात, पुण्या मुंबईला गेलात, किती जमिनी आहेत? हजारो एकर जमीन. सुब्रतो राय हा सहाराचा प्रमुख, तो चिट फंडमध्ये त्याला अटक करण्यात आली. तो म्हणाला, जे सुटल्यानंतर पत्रकाराने विचारलं की लोकांचे पैसे तुम्ही कसे देणार, तर ते म्हणाले की मी नक्की देणार आहे. म्हणजे कशाच्या बळावर, तर त्यांनी सांगितलं की माझ्याकडे 25,000 एकर जमीन आहे. 25,000 एकर जमीन कुणाकडे? सुब्रतो राय, सहारा, एक छोटीशी इंडस्ट्रियल ग्रुप आहे. तुम्हाला सांगतो त्याच्यापेक्षा मोठे मोठे ग्रुप खूप आहे. त्यांच्याकडे किती जमिनी आहेत माहीत नाही. ते आकडे कुणी जाहीर करत नाही. मी आत्ताच परवा एका संशोधकाशी बोलत होतो की प्रॉब्लेम मला हा आहे की सांगा ना कोणत्या कारखानदाराकडे किती जमीन आहे. ॲक्च्युअल तुला कारखाना टाकायला, मी आता औरंगाबादला आहे, इथं बजाजचा कारखाना आहे. कारखान्याला किती जागा लागते? काहीतरी लागेल, समजा एक 5 एकर जमीन लागेल. अरे तुम्ही त्या वाळूजकडून चालत या, बसमध्ये या, त्यांची भिंत संपत नाही. वाळूजसारख्या ठिकाणी औरंगाबादच्या बाजूला शेकडो एकर जमीन त्यांच्या ताब्यामध्ये. कशासाठी दिली बरं? कुणी दिली? मी आकडा मागितला सरकारला, देत नाही सरकार. आकडा मागितला की तुम्ही जमीन अधिग्रहण करून उद्योगपतींना किती जमीन दिली मला सांगा. नाही सांगा. कोणत्या उद्योगपतीकडे किती जमीन आहेत ते बघा. अरे तुम्ही साला सिलिंग संपला तर शेतकऱ्याचं भलं होईल, त्याच्याऐवजी तुम्ही काय करता? तू 2 एकरमध्ये रखडत राहा, 2 एकरमध्ये मर, परंतु तुला सिलिंगमधून मुक्त होऊ नकोस. तुम्हाला सांगतो, सामान्यपणे सिलिंगच्या समर्थनामध्ये कोण लोक येतात माहिती आहे का? फक्त नोकरदार, प्राध्यापक टाईप लोक, जे बुद्धिजीवी आहेत ते लोक करतात. मी त्यांना खुलं आव्हान करतो, 1 वर्षभर दुसरं कोणतंही उत्पन्न न घेता केवळ शेतीच्या उत्पन्नावर तुम्ही मला जगून दाखवा 2 एकरवर, आणि मग सिलिंगचं समर्थन करा. 2 एकरवर तुम्हाला जर जगता आलं ना, तर काय आम्ही तुमचा आदर्श घेऊ, तुमचे पाय पडू, पाय धुवून पिऊ, सगळं करू, परंतु तुम्ही ते करून दाखवा. तुम्ही मोठा गडेलठ्ठ पगार घेणार आणि आम्हाला शहाणपण शिकवणार, तर कृपा करून तसं करू नका. आम्ही जमिनीवरची माणसं आहोत, आम्हाला माहीत आहे. लाखो, आता तुम्हाला सांगतो की ज्या आत्महत्या होतात ते आत्महत्येमध्ये 94% आत्महत्या हे 2 एकर 2.5 एकर छोट्या अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांच्या आहेत. 94%. ही काही म्हणजे सांगीवागी गोष्ट नाही आहे, ह्याचे रेकॉर्ड्स आहे. तर मी तुम्हाला सांगत होतो की सिलिंगचा कायदा उठला तर भांडवलदार येतील आणि ते जमिनी काबीज करतील. हा एक अपप्रचार केला जातो, तो पूर्णपणे चुकीचा आहे. कारण आज भांडवलदारांना, कारखानदारांना जमिनी घेण्यामध्ये कुठलीही अडकाठी नाही. सिलिंगचा कायदा असतानाही त्यांच्याकडे आज हजारो एकर जमीन आहे. हा गैरसमज पसरवला जातो की सिलिंग उठलं तरच कारखानदार येतील. सिलिंग हा कारखानदारांना, भांडवलदारांना अडथळा नव्हे. कारण कायद्याप्रमाणे असं आहे की हे केवळ शेतीवरच लागू आहे. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायला पाहिजे की भांडवलदार जे असतात ना, ते येडे नसतात. फोर्ब्स नावाचे एक मॅगझिन आहे, ते दरवर्षी जगातल्या 100 श्रीमंतांची नावं जाहीर करत असतात. तर त्या 100 श्रीमंतामध्ये मी गेली अनेक वर्ष शोधतो की एखाद्या शेतकऱ्याचं त्याच्यामध्ये नाव यावं. अजिबात नाव येत नाही, अजिबात नाही, जगभरातनं नाही. का येत नसेल मी विचार केला तर तुम्हाला मी सांगतो की लोक पैसा कुठं लावतात? ज्याच्या उलाढालीला गती असते. मोबाईल आहे, मोबाईलमध्ये पैसा लावतील कारखानदार. अंबानीसारखा माणूस लावतो पैसा. कारण काय? तर रोज त्याची उलाढाल होते कोट्यावधी रुपयांची. शेतीची उलाढाल ही मंद आहे, नैसर्गिकरित्याच मंद आहे. तुम्ही आज पेरायचं, कोरडवाहू असेल तर वर्षाला एकदा उलाढाल होणार. ठीक आहे, पाणी बिणी केलं, किमान 3 महिने तरी लागतील उलाढाल व्हायला. 3 महिने हे वाट पाहत नसतात. याच्यापेक्षा जलद गतीनं उलाढाल करणाऱ्या क्षेत्रामध्ये उद्योगपती गुंतवणूक करत असतात, म्हणून ते शेतीकडे ढुंकून बघत नाही.
जगभरातला ट्रेंड आहे हा. काही ट्रेंड इथला भारतातलाच आहे असं नाही, जगभरातला. मुद्दा सिलिंगच्या बाबतीमध्ये असा की पुढे काय होईल, तर हे समजून घेण्यासाठी हे समजून घ्या की बघा, शेतीचा जेव्हा विषय येतो तेव्हा लोक काय सांगतात, गट शेती करा, सहकार शेती करा, सामूहिक शेती करा. इंडस्ट्रीचा विचार येताना काय करतात लोक विचार, कंपनी करा, पार्टनरशिप करा. हे असं का घडतंय? शेतीमध्ये कंपन्या का नाही तयार झाल्या? जगभर आहेत कंपन्या, भारतामध्ये का नाही तयार होऊ शकल्या शेतीमध्ये कंपन्या? त्याचा एकमेव कारण आहे ते म्हणजे सीलिंगचा कायदा. 54 एकरची कंपनी करून कुठली कंपनी प्रगतीकडे जाऊ शकत नाही. मर्यादा टाकली की प्रगती संपते. मी अनेकदा हे उदाहरण दिलेलं आहे की लता मंगेशकर खूप चांगलं गातात, परंतु त्यांना जर आपण असं म्हटलं असतं की बाई तू फक्त 12 गाणे वर्षातून गायचे, 12 गाण्याच्या वर बंदी, आम्हाला लता मंगेशकर मिळाली असती का? सचिन तेंडुलकर सांगितलं असतं खेळतो चांगला बाबा पण 50 रनपेक्षा जास्त काढायचे नाही. अरे माणसाला जर प्रगती करायची असेल, हे झाले वेगळ्या क्षेत्रातले. नारायण मूर्तीला जर आम्ही सांगितलं असतं की इन्फोसिस करतोयस तू, तुला इन्फोसिस कारखाना टाक, परंतु 50 कोटीच्या वर तुला जाता येणार नाही, नारायण मूर्ती आम्हाला मिळाला असता. अरे जर माणसाला प्रगती करायची असेल, देश उभा करायचा असेल, तर त्याला स्वातंत्र्य द्यावं लागतं. स्वातंत्र्य ही अशी गोष्ट आहे की त्याच्यातूनच प्रगती होऊ शकते. शेतकऱ्यांचं तेच तुम्ही हिरावून घेतलेलं आहे. 54 एकरची बंदी, 18 एकरची बंदी, 8 एकरची बंदी, ह्याच्यामध्ये तुकडे 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 होत गेले आणि आज तर 2 एकरवर जागा आणि 4 एकरवर जागा अशी परिस्थिती तयार झालेली आहे. म्हणून शेतकऱ्याचा प्रॉब्लेम तयार झालेला आहे. शेतकऱ्यांच्या विरोधामधला हा कायदा का तयार झाला असेल? त्याचं मुख्य कारण असं की तुम्ही शेतीमध्ये अडकून राहा. शेतीमध्ये अडकून राहा. शेतीला त्या काळामध्ये उपजीविकेचं साधनच मानलं जायचं, शेती धंदा मानला जायचा नाही. आणि उपजीविकेचा खाणं पिणं जगणं एवढंच पुरतं त्याचा विचार केला जायचा. पण आता काळ बदलला आहे. आता शेती हे केवळ उपजीविकेचं साधन नाही, तर ती तुम्हाला सांगतो आज तर मोठ्या अभिमानानं आपण सांगू शकतो की या भारताची डबघाईला आलेली GDP जर उभी करायची असेल तर त्याच्यामध्ये पहिला आधार शेती देणार आहे. शेतीचं एवढं महत्त्व आहे. शेती हे व्यवसाय आहे आणि हा व्यवसाय इतर व्यवसायासारखाच मुक्त असला पाहिजे. म्हणजे तुम्ही न्हाव्याला म्हणत नाहीत की तू किती दुकानं टाकायची. जावेद हबीब नावाचा एक मोठा न्हावी आहे दिल्लीला, त्याचं तिथं दुकान होतं, खूप चांगला धंदा करायचा. त्याने 4 दुकानं टाकली, नंतर त्याचा भलतंच भाव वाढायला लागला, चांगलं चांगलं व्हायला लागलं, तर त्याने अजून 5-25 दुकानं काढली. मुंबईचे फिल्म स्टार त्याच्याकडे तिथं कटिंग करायला जाऊ लागले आणि त्यानं मुंबईमध्ये फ्रँचायझी केली. आज देशामध्ये त्याचे 750 फ्रँचायझीज आहेत. म्हणजे या देशामध्ये न्हाव्याला धंद्याच्या विस्ताराला अडचण नाही, पण शेतकऱ्याला मात्र अडचण आहे. हे वास्तव नीट समजून घ्या. स्वातंत्र्य फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि शेतकऱ्यांचं व्यवसायाचं स्वातंत्र्य हिरावून घेण्यात आलेलं आहे सीलिंग कायद्यानं. सगळ्यात मोठं तुम्हाला सांगतो की ही गोष्ट कोर्टामध्ये टिकलीच नसती. म्हणून घटनेमध्ये पहिली घटना दुरुस्ती करून शेड्यूल 9 आणलं. शेड्यूल 9 मध्ये जे कायदे टाकले जातात त्यांच्या विरुद्ध कोर्टात जाता येत नाहीत. कोर्टात जाता आलं नाही म्हणून ते कायदे आमच्या बोकांडीवर बसून आहे. आता आमचा मित्र मकरंद डोईजड हा सुप्रीम कोर्टामध्ये गेलाय. त्याने ही घटना दुरुस्तीत चॅलेंज केलेली आहे, ह्या कायद्यांना चॅलेंज केलेलं आहे. परंतु आता कधी नंबर लागतो, कोर्ट आहे ते 3.5 कोटी म्हणे तिथं खटले आहेत आणि आमच्या खटल्याला कोण, शेतकऱ्याच्या खटल्याला कोण प्रायोरिटी देणार आहे? माणसं मरणत का? म्हणजे बाकीच्या फालतू गोष्टीवर कुठेतरी वाघाला जखम झाली की लगेच सो मोठो कोर्ट म्हणतंय की हे प्रकरण न्यायालयात आणा. परंतु लाखो शेतकरी आत्महत्या करतात, कोणाही न्यायाधीशाच्या हृदयाला पाझर फुटला नाही आणि त्यांनी सो मोठो या बाबा कोर्टामध्ये तुमची काय अडचण आहे आणि कशामुळे अडचण आहे हे एकदा आपण निकाल लावू असं कोणी म्हटलं नाही. आमचंही जीविताचं फंडामेंटल राईट आमचा
नैसर्गिक हक्क जगण्याचा तोच हिरावला जातो. आमचा घटनादत्त व्यवसायाचा हक्क अधिकार तो हिरावला जातो. तरीही सगळे गप्प आहेत. पण मकरंद धडपड करतो आहे. मला आशा आहे की त्याला आज ना उद्या यश मिळेल. तर हा जो सिलिंगचा कायदा आहे, या सिलिंगच्या कायद्याने जमिनीचं आज विखंडन झालेलं आहे. ह्याच्यातून बाहेर पडायला पाहिजे. आपल्या देशामध्ये समाजवादी विचारसरणी, खरं म्हणजे साम्यवादी विचारसरणी ही मानसिक पातळीवर जाऊन पोचलेली आहे. त्यामुळं अशा कायद्याला हात लावायला सरकारी धाडस करत नाही. मग काय करता येण्यासारखं आहे? मी त्याच्यावरही विचार केलेला आहे. मला असं वाटतं की हा जो कायदा आहे याच्यामधलं एक कलम आहे 47. जे वकील असतील त्यांनी खरं म्हणजे ते तपासून बघावं. कलम 47 मध्ये कोणकोणत्या गोष्टींना हा कायदा लागू राहणार नाही ह्याची एक यादी दिलेली आहे. 5-7 आयटम आहेत त्याच्यामध्ये. उदाहरणार्थ लष्कराच्या जमिनी आहेत, उदाहरणार्थ कृषी विद्यापीठाच्या जमिनी आहेत, कृषी महामंडळाच्या जमिनी आहेत, उदाहरणार्थ बँकांनी जप्त केलेल्या जमिनी आहेत. यांच्यावर सिलिंग लागू होत नाही. मी मुख्यमंत्री मागचे देवेंद्र फडणवीस असतील, आत्ताचे उद्धव ठाकरे यांना ही विनंती केली की तुम्ही ना ह्या 47 मध्ये एक ओळ वाढवावं. कोणती ओळ? की ज्या शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत, ह्या काही टाटा बिर्ला अंबानी अदानीच्या नाही आहेत, शेतकऱ्यांच्या कंपन्या आहेत. ह्या फार्मर्स प्रोड्युसर्स कंपन्यांना तुम्ही या कायद्यातून वगळा. फक्त कलम 47 मध्ये तेवढी एक ओळ वाढवा की त्याच्यामध्ये जे वगळण्यात आलेले आहेत ना 5-6 जण, 7वं शेतकरी उत्पादक कंपन्या. तुम्ही शेतकरी उत्पादक कंपन्यांना जरी मोकळं केलं तर ती सुरुवात होईल. आज जर तुम्हाला राजकीयदृष्ट्या गैरसोयीचं वाटत असेल तर एवढा तरी मार्ग काढला. मी माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्या पद्धतीचं पत्रही पाठवलं. पण आता सरकार आहे, ते सरकारी कारभार आहे, त्यांच्यापर्यंत कसं पोचतं मला माहीत नाही. त्यांच्याकडून अद्याप काहीही उत्तर आलेलं नाही. हा मार्ग आहे. कायद्याला हात न लावता सुद्धा तुम्हाला करता येऊ शकतं. मी तुम्हाला सांगणार आहे की सिलिंगचा कायदा हा राज्य सरकारच्या अखत्यारीत आहे. हा केंद्र सरकारच्या अखत्यारीतला विषय नाही आहे, हा राज्य सरकारचा आहे. तर राज्य सरकार त्याच्यामध्ये बदल करू शकतो. हा कायदा शेड्यूल 9 मध्ये असला तरी बदल करू शकतं. आणि हे केवळ एवढंच बदल यांनी जरी केला तर तुम्हाला सांगतो की वाट फुटेल. शेतकऱ्यांच्या कंपन्या पुढे येतील आणि ते देश उभं करतील. मी तुम्हाला सांगतो की शेतकऱ्यांच्या जर कंपन्या झाल्या, मी मराठवाड्यातला आहे, पाण्याची टंचाई आहे, मी काय करेन तिथं? जर माझ्या कंपनीकडे 2000 एकर जमीन असेल तर 2000 एकरवरचं नुकसान मला परवडणार नाही. मी मुंबईहून पाईपलाईन करेन समुद्राच्या पाण्याची, किमान शुद्धीकरण करून ते शेतीला वापरू शकेन अशी व्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न करेन. अनेक कल्पना पुढे येतील, अनेक कल्पक लोक येतील. सिलिंगच्या कायद्यामुळे झालं असं बरं का की कल्पक माणसं, नारायण मूर्तीसारखा माणूस शेतीमध्ये कसा येईल? शेतीतला नारायण मूर्ती काय येईल तिथं? तुम्ही त्याच्यावर बंधनं, लाख बंधनं टाकलेली, त्यांनी कशासाठी यावं तिथं? तो येत नाही. सगळ्या प्रतिभांनी पाठ केलेली आहे. गुंतवणूक करता येत नाही. 2 एकरवाल्याकडे काय गुंतवणूक करणार? विदेशी गुंतवणूक तुम्हाला सांगतो, केवळ देशीच नाही तर विदेशी गुंतवणूक सुद्धा शेतीमध्ये होऊ शकते भारतातल्या. कारण भारतामधलं हवामान, भारतामधला सूर्यप्रकाश, भारतामधलं पाणी, भारतामधल्या जमिनीची विविधता, या सगळ्या गोष्टी आपले ॲसेट आहे. या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्माण होऊ शकतो. म्हणून या जर समजा कंपन्या झाल्या तर ह्या कंपन्या रोजगार देऊ शकतील. मी तुम्हाला सांगतो की सुरुवातीला समजा मराठवाड्यासारख्या ठिकाणाहून कंपनी आहे आणि त्यांनी औषधी उत्पादन केलं 500 एकर 1000 एकरवर, तर आज तुम्हाला जेवढे पैसे मिळतात त्याच्यापेक्षा जास्त पैसे मिळू शकतील. किमान तिप्पट पैसे शेतीतून तुम्हाला मिळतील. दुसरी गोष्ट, हे जर टिकलं तर त्या कंपन्यांच्याच असं लक्षात येईल की केवळ शेती पिकून चालणार नाही तर त्याच्यावर प्रक्रिया केली पाहिजे. या कंपन्या प्रक्रिया करायला लागतील. त्या प्रक्रिया करायला लागल्या की तिथे रोजगार तयार होईल.
आणि व्हॅल्यू ॲडिशनचा पूर्ण फायदा मी तुम्हाला सांगतो की 10 पट किंमत तुम्हाला त्याच्यामध्ये मिळू शकेल. ह्या कंपन्या सगळ्या शेतकऱ्यांच्या असल्यामुळे त्याचे फायदे होतील. तुम्हाला सांगतो की अजून एक फायदा की आमच्याकडे कायदे तर झाले. मुलीच्या हक्काचा कायदा, मुलगी माहेरी जमीन आणि मुलगी गेली सासरी, त्या जमिनीचं काय होतं अनेकांनी बघावं काय होतं त्याचं. एक तर कमी किमतीमध्ये विकावी लागते, घरचेच लोक त्याचा ताबा घेतात, काय भानगडी येतं. तिनं समजा बटाईने दिली तर बटाईदार काय करतो. तुम्ही जर ह्या कंपन्यांच्या मार्फत जर शेती केली तर शेअर्सचं वाटप होईल, जमिनीचं वाटप होणार नाही, जमिनीचे पुन्हा तुकडे पडणार नाही. समजा एका शेतकऱ्याकडं 4 एकर जमीन आहे आणि त्याच्यामधले 2 एकर त्याला मुलीला द्यायचे, तर 4 एकरचे 400 शेअर त्याच्याकडे आहेत, तर 200 शेअर जातील, त्याच्या अकाउंटला पैसे जमा होतील. हे असे अनेक त्याच्यामधले फायदेही होऊ शकतात. शेतीच्या बाबतीमध्ये तुम्हाला जगाच्या स्पर्धेत उतरायचं असेल तर अशी 2 एकरची शेती सर्वाईव्ह करू शकणार नाही. तुम्हाला 5-5 हजार एकरचे मालक तिथं आहेत कंपन्या ऑस्ट्रेलियासारख्या देशांमध्ये. त्याशी जर तुम्हाला जर स्पर्धा करायची असेल तर तुम्हालाही तेवढ्या ताकदीनं उतरावं लागेल. तुम्हाला मी मुद्दाम सांगतो, किसान पुत्र आंदोलन जे शेतकरी विरोधी कायदे म्हणतं ते केवळ शेतकऱ्याचा भल्याचा विचार नाही आहे, त्याच्यामध्ये हा देश उभारणीचा विचार आहे. जी गोष्ट राष्ट्र उभारणीसाठी, राष्ट्र बळकट करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. आणि जे अडथळे येत आहेत राष्ट्र उभारणीमध्ये ते अडथळे दूर करण्यासाठी म्हणून शेतकरी विरोधी कायदे हटवणं आवश्यक आहे. हे केवळ शेतकऱ्यांचं नाही, लक्षात घ्या. तुम्ही मला शेतकऱ्याचा नेता, शेतकऱ्याचा कार्यकर्ता नका म्हणू. कारण काय तर त्याच्यामध्ये मुख्य मुद्दा हा आहे की शेतकऱ्यांना तुम्हाला शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला केवळ शेतकऱ्यांचा विचार करून चालणार नाही. रेल्वे गाडी आहे, अनेक डबे आहे, तर त्याचं इंजन चालत राहिलं पाहिजे. हो, शेतकरी हा या देशाचा इंजिन आहे, म्हणून त्याला नीट ठेवलं पाहिजे, तरच बाकीचे डबे चालू शकतात. ही गोष्ट लक्षात घ्या. अनेक लोकांना असं वाटतं की रेल्वेचे अनेक डबे आहेत, कामगार आहेत किंवा डॉक्टर आहेत, वकील आहेत, अमके आहेत, तमके आहेत, तसा शेतकरी आहे. असं नव्हं. शेतकरी हा या देशातल्या आर्थिक रेलगाडीचा इंजिन आहे. देश उभा करायचा असेल तर शेतकरी उभा राहायला पाहिजे, आणि शेतकरी उभा राहायचा असेल तर शेतकरी विरोधी कायद्यांच्या ज्या बेड्या आहेत त्या बेड्या त्याच्या दूर झाल्या पाहिजेत. मी सिलिंगवर जास्त विस्तारानं बोललो आणि वेळ होत आलेली आहे, मलाही दुसरी कामं आहेत, तर मी फक्त जाता जाता उल्लेख करेन, आवश्यक वस्तूचा कायदासुद्धा फार मोठा गळफास आहे. या सरकारनं फक्त शेतीमाल वगळण्याचा निर्णय केला. अजून त्याचा ऑर्डर आली की नाही मला माहीत नाही, अजून आलेली माझ्या पाहण्यात आलेली नाही आहे, ती येईल तेव्हा बघू. पण त्याच्यामध्ये 2000 गोष्टी आहेत, 2000 वस्तू आवश्यक वस्तूच्या कायद्यामध्ये आहेत, आणि नित्य नियमाने काही वस्तू टाकल्या जातात, काही काढल्या जातात. अटल बिहारींच्या काळामध्ये शेतमाल वगळला होता. अटलजींच्या काळामध्ये शेतमाल वगळला होता, परंतु तो पुन्हा टाकण्यासाठी काही रोख लावलेली नव्हती, पुन्हा प्रतिबंध करणारी काही गोष्ट तिथं केलेली नव्हती. म्हणून नंतर आलेल्या सरकारनं परत शेतमाल त्याच्यामध्ये टाकला. आज तुम्ही काढता आहेत शेतमाल, उद्या टाकणार नाहीत, याचा काहीही भरोसा नाही. म्हणून हा कायदा मुळातून रद्द झाला पाहिजे. त्याचे अनेक कारणं अजूनही आहेत, मी काही आता त्याच्यावर बोलत नाही. आणि जमीन अधिग्रहण कायदा तुम्हाला सांगतो, आता चीनमधून येणाऱ्या कंपन्यांसाठी सगळे लोक पायघड्या टाकायला लागलेले आहेत. अरे तुम्ही एक भाग घ्या ना, एका भागामध्ये अशा कंपन्या ठेवा, कुठेही नेऊन करायच्या, म्हणजे सगळेच सुरक्षित. मी माझ्या समजा उद्या कंपन्याही झाल्या तर त्यांना ही लाटकती तलवार की बाबा सरकार येईल आणि कधी जमीन काढून घेईल. तुम्ही शेतकऱ्याला निवांतपणे शेती करू द्या. तुम्हाला सांगतो तो देश उभा करेल. हा देश उभा करण्यासाठी या देशाचं इंजिन नीट चालावं,
यासाठी जे ब्लॉक आलेले आहेत हे शेतकरी विरोधी कायद्यांचे, ते ब्लॉक काढणं अत्यंत आवश्यक आहे. मी मुद्दाम जाताना एवढं सांगेन की अनेक लोक कायदे करा म्हणतात, अण्णा हजारे लोकपालचा कायदा करा म्हणतात, आणखीन काही लोक कायदे करा म्हणतात, काही लोक बंदी आणा म्हणतात. किसान पुत्र आंदोलन कायदे रद्द करा म्हणतात. जितकेच कमी कायदे तितकं कमी सरकार, आणि जितकं कमी सरकार तितकं अधिक स्वातंत्र्य, आणि अधिक स्वातंत्र्य म्हणजे अधिक प्रगती. मला वाटतं की शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी आपण सगळ्यांनी हातभार लावावा अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.